मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना 6 महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी रुजू करून घेण्यात यावे, यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग शासन निर्णयाप्रमाणे सर्व युवा कार्य प्रशिक्षणाची मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले। राज्यस्तरावर सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आमची युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे। निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या कालावधीत आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहोत। तसेच प्रशिक्षण कालावधी दरम्यान आम्हाला शासकीय कामकाजाचा सखोल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळत आहे। या योजनेच्या माध्यमातून आम्हाला शासकीय कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार कामस्वरूपी रुजू करून घ्यावे, युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे मानधन वेळेवर देण्यात यावे, नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेले सर्व भत्ते आम्हास लागू करावे, शासकीय भरती प्रक्रियेत 10% जागा युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात याव्या, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले। या निवेदनावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मी ज्ञानेश्वर गणपतराव शिंदे, माझी ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना याच्यात यामार्फत निवड झालेली आहे। जे आमची आता जी निवड झाली ती फक्त केवळ 6 महिन्यासाठी म्हणून झाली होती, पण आम्ही एवढं शिकून आमच्या डिग्र्या आम्ही एवढं BEd DEd करून आमचा 6 महिन्याचंच आम्हाला काम मिळाले। त्याच्यानंतर आम्ही काय करायचं, आम्ही पुन्हा बेरोजगार राहणार। त्याच्यामुळे आमची शासनाला सरकारला एक अशी कळकळीची विनंती आहे की आम्ही ज्या ठिकाणी रुजू आहेत, काही जिल्हा परिषदला आहेत, काही समाज कल्याणमध्ये आहेत, काही आरोग्य विभागामध्ये आहेत, काही ग्रामपंचायतला आहेत, ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेवर जिथं रुजू आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं, पहिली मागणी। आणि दुसरी की जे आम्हाला 10,000 रुपये, 8,000 रुपये आणि 6,000 हे जे मानधन मिळत आहे ते वाढवून आमचे त्याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी। आणि जसं सरकारने लाडक्या बहिणीचा विचार केला की बाबा 1,500 रुपयावरून त्यांना 2100 रुपयावर घातलं, तसंच आमचा सुद्धा सरकारने विचार करावा। आम्ही सुद्धा त्यांचे लाडके भाऊ आहेत। आमचं सुद्धा मागच्या जे आता हे सरकार स्थापन झाले, जसं लाडक्या बहिणीचा हातभार होता तसाच लाडक्या भावाचं सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर योगदान आहे। याचा विचार करून सरकारने आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही आस्थापनावर कामाला आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी करावं, एवढी आमची ह्या सगळ्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा, हीच सरकारला कळकळीची विनंती। आमची मागणी एकच आहे की आम्ही ज्या आस्थापनेवर काम करत आहोत त्याच आस्थापनेवर आम्हाला कायमस्वरूपी रुजू करण्यात यावे, आणि जे आमचे मानधन आहे ते खूपच तुटपुंज आहे, त्या मानधनामध्ये योग्य ती वाढ करण्यात यावी आणि ते मानधन वेळेवर द्यावे। आणि आमचे काम आम्ही केलेलं आहे ते 3 महिने झाले, आमचे आणखी मानधन मिळालेले नाही आहे। ते मानधन सरकारने योग्य त्या वेळामध्ये द्यावे। किती कालावधी होता तुमचा? आणि आमचा पूर्ण कालावधी एकूण 6 महिन्यासाठी त्यांनी लागू केलेला आहे, पण माननीय उद्योग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले होते की 50% कर्मचाऱ्यांना आम्ही त्याच आस्थापनेवर कायम रुजू करू। तर त्यांनी जी आश्वासने दिली त्या आश्वासनावर खंबीरपणे उभे राहावे। आज आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी तहसील कार्यालयामध्ये जमलो आहोत मोठ्या संख्येने। तहसीलदार मॅडम यांना निवेदन आम्ही सर्वांनी दिलेलं आहे आणि शासन दरबारी ज्या आमच्या मागण्या आहेत त्या तहसीलदार मॅडम तर्फे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवात, या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत ते ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आस्थापनेमध्ये रुजू करून घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना त्याच ठिकाणी प्रशिक्षण कालावधी पूर्ण यशस्वीरित्या केल्याच्या नंतर त्यांना कायम रुजू करण्यात यावं, या संदर्भात आज आम्ही निवेदन वसमतमध्ये दिलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे 3 महिन्याच्या पगारी आमच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या नाहीत। अजून सुद्धा प्रामाणिकपणानं काम करून सुद्धा सकाळी 9:15 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमचे प्रशिक्षणार्थी खूप प्रामाणिक पद्धतीने त्या आस्थापनामध्ये आपलं कार्य बजावत आहेत। आणि त्यांचं जे तुटपुंज मानधन आहे 6,000, 8,000, 10,000 हे 3 महिने आतापर्यंत रखडलेलं आहे। या संदर्भात आमच्या प्रशिक्षणार्थ्यांची नाराजी पण आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मंगलप्रभातजी लोढा यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे पाठीमागं, तर त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना त्याच विभागामध्ये कायम करण्यात येईल। हे स्टेटमेंट रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा आहेत। त्या संदर्भातच आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर
निवेदन देण्याचा जो कार्यक्रम आहे हाती घेतलेला आहे आणि आमची संघटना याच्यासाठी पाठपुरावा करत राहणार आहे।